स्पीकरला आणि आता पावसाला देखील सुरुवात झाली आहे। महाराष्ट्राचे महापंच ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सदस्य युवराजी भालेराव यांचं देखील आगमन। सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय टीम अध्यांत श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11। त्या दोन संघांमध्ये ही महत्त्वाची मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते। सुरुवात होते। पराग पवार आलेत आणि बॅटिंग साठी विशारद पगारे विशू। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर विकेट। मॅच ऑन। मोठा धक्का। पराग पवारने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय, माझ्याकडे पॉवर आहे, माझं नाव आहे पराग पवार। आणि आता विकेट आली आहे पहिल्या बॉलवर विशारद पगारेची। महत्वाचा विकेट पराग पवारने आपल्या संघाला मिळवून दिलाय। चांगल्या फॉर्म मध्ये हा गोलंदाज आणि आता विशारद पगारेची विकेट आली आहे। सकाळपासून चांगल्या फॉर्म मध्ये हा होता फलंदाज, त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या आणि आता पहिल्याच बॉलवर मोठी विकेट येत असताना पाहायला मिळते। मॅन्डेटरी पॉवरचं हे पहिलं षटक आणि त्या पहिल्या बॉलवर विकेट। विक्रांत जाधव स्वतः कर्णधार मैदानामध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळत आहेत। आली पहिल्या बॉलवर। सकाळपासून आपण पाहतोय अनिलजी सरफरे आम्हाला सांगतायत की सकाळपासून या खेळाडूने पहिला बॉल खेळत असताना पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय तो विशारद पगारे। आता पहिल्या बॉलवर विकेट। यस, चांगली कामगिरी केली आहे भिवंडीमध्ये जाऊन। टप्प्याचा बॉल
आणि हा बॉल मात्र आपण पाहिलं तर गोशांकित क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. रन मिळेल 1. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 1 या आकड्यावर आणि 1 गडी माघारी देखील परतलाय. दिलीपभाई गवस, त्याचप्रमाणे वंश लोहाट, अनिलजी सरफरे, युवराजी चव्हाण, स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक गौरांग पारसेकर, पिंट्या आणि त्याचप्रमाणे संपूर्ण मित्रमंडळी या मॅचचा व्यासपीठावर बसून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, फटलाय फटका आणि आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. विक्रांत जाधव देखील माघारी परतलेत. पराग पवार आणि याच पराग पवारने पहिल्या षटकामध्ये काय कामगिरी केली आहे पहा. पहिल्या बॉलवर विशारदची विकेट, दुसऱ्या बॉलवर गोशांकित क्षेत्रामध्ये जाणारी 1 धाव आणि तिसऱ्या बॉलवरती आणखीन एक विकेट आली आहे. विक्रांत जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. रोहित माने आलेत नवीन बॅटर. ओ यावेळेला काय बॉल हाताळलाय पराग पवारने. प्रचंड वेगात हा बॉल हाताळलाय. करी रोड एक्सप्रेस मैदानात आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. प्रभंजन सनस इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. पराग पवार, शैलेश शेडगे स्वतः, त्याचप्रमाणे सौरभ, महेश शेनवणकर आहेत, सनी आहेत आणि चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते. स्वतः सुशांत गुरव. हो यावेळेला आणखीन एक प्रचंड वेगात बॉल उसळी घेतोय पडल्यानंतर. गुडलँड वरती पिचिंग झाल्यानंतर उसळी घेणारा चेंडू बरोबर गेला यष्टीरक्षक सुशांत गुरव यांच्या हातामध्ये. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. 2 मोठ्या विकेटचा पटका या खेळाडूने आतापर्यंत मिळवल्यात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ओलसर खेळपट्टी, कारण सकाळपासून आपण पाहिलं तर थोडीशी पावसाने विश्रांती घेतली आणि तदनंतर मात्र या मॅच मध्ये अक्षरशः मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. फटका यावेळेला समोरच्या दिशेने खेळले आहेत. फिल्डर आहेत. लॉंग ऑफ मध्ये बॉल त्यांनी अडवलाय आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. कौतुक करावं लागेल. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक. 4 धावा धाव फलकावरती झाल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. जादूगर आहे आणि उंची देखील आपण पाहिले तर खूपच उंचीचा हा खेळाडू. हो पहिला बॉल उंची जास्त उसळी घेतली होती. वाईट बॉल आहे आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाजाला आता मात्र दिली जाते. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 5 या आकड्यावर. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. महेश चिनवणकर बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे.
T20 लीग नुकतीच आपल्याला पाहायला मिळाली. मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून दिलीपभाई गवस यांनी देखील कार्य बजावलं आणि विजेता संघ म्हणून तो देखील संघ पाहायला मिळाला. त्या जर्सीज देखील आपण पाहतोय. सर्व खेळाडू आता आणखीन एक चेंडू पहा काय बॉल हाताळलाय प्रभंजन यांनी. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि त्या जर्सीज आता काळा चौकी विभागात त्याचप्रमाणे शिवडी विधानसभा मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. परळ नगरीमध्ये देखील त्या जर्सीज पोहोचल्यात आणि स्वतः मात्र महेश चेंदवनकर त्याच जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर युवराज सिंग चव्हाण त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आता मात्र व्यासपीठावर बसलेत. वा काय फटका खेळलेत सौरभ बांद्रे. दर्जा क्लास आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. चांगला फटका सजवला होता. आपण पाहिलं तर अगदी ओव्हर पिच बॉल होता. त्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे पाठवले 6 धावांसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 12 या आकड्यावर 12 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा आपटलेला बॉल. यावेळेला प्रचंड वेगात हा बॉल हाताळला होता आणि धाव मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 13 या आकड्यावर 13 ऑन बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि प्रभंजन सनस सातत्याने कानं मात्र देताना पाहायला मिळत आहेत सुशांत गुरव प्रभंजन यांना, कारण ते करणं गरजेचं आहे. ही महत्वाची लढत आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना आहे. निघून गेल्या सीमारेषा पलीकडे रोहित माने यांच्या बॅट मधून हा ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 17 या आकड्यावर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय एवढ्या वेगात हा बॉल गेला. निर्मोळे आणि सूर्या नायडू दोघांना विनंती आपण टॉस साठी आपण यायचंय व्यासपीठावर. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलेत. डीप मध्ये आपण पाहतोय मयुरेश आणि एक धाव मात्र आता धावून पूर्ण केली आहे. आता 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 18 आणि थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं प्रभंजन सनस यांचं, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 2च धावा गोलंदाजी करत असताना पराग पवारने खर्च केल्या होत्या आणि तदनंतर मात्र हे महागडे षटक तब्बल 14 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केलेत. 18 धावा धाव फलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. हे 12 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या 2 गोलंदाजांना आमंत्रित केलं जाईल पाहावं लागेल. पहिला बॉल फटका फसलाय
आणि शैलेशच्या डोक्यावरून बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेल्या सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉलचा अंदाज घेत होते आणि तोपर्यंत मात्र बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 22. चांगला बॉल आहे हा. बॉल बरोबर हाताळलाय सौरभ यांनी. निघून जातोय बॉल गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल 1. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 23-23. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. हो, चूक झाली आहे पराकडून. एकच धाव मात्र पूर्ण केली आहे. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 24-24. पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. 24 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. हो, फुलटॉस बॉल होता. फिल्डर आहेत का त्या ठिकाणी? यस, मयुरेश आहेत. आणि तोपर्यंत मात्र आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. चांगलं षटक राहिलंय सौरभ यांचं, कारण पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि लगातारच्या 3 बॉलवरती आतापर्यंत 3 धावा त्याने खर्च केल्यात. म्हणजे 4 बॉलमध्ये त्याने 7 धावा खर्च केल्यात. सौरभ शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रोहित माने आणि सौरभ बांद्रे संघाची धुरा सांभाळत आहेत. हो, यावेळेला फटका फसलाय. उंची जास्त गाठलीये, लांबी बुमरो. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चूक झाली आहे आणि हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय खूपच मोठी चूक झाली आहे. 3 फिल्डर होते त्या ठिकाणी. प्रयत्न केला होता बुमरोने झेल टिपण्याचा, पण त्याच्या मागे बॅकअप होतं. अथर्व तैनात होते, त्याच्याकडून पण चूक झाली आणि बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 29. आणि आता शेवटचा अजूनही 1 चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 3 मधील. मुसळधार पाऊस. स्लोअर वन बॉल. पुन्हा एकदा फटका. आणि याही बॉलवरती आपण पाहिलं तर आता प्रयत्न चांगला केलाय आणि 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय जरूर आणि ती दुसरी धाव मात्र आता पूर्ण केली आहे. आणि ओव्हर नंबर आता 3चा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 31 धावा धाव फलकावरती झाल्यात. 31 ऑन अ बोर्ड. 31 धावा धाव फलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि पावसाला देखील सुरुवात झाली आहे. पहिल्या डावाचा खेळ प्रगती पथावर आपण पाहतोय. मॅच ऑन. आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावातील शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी आपण पाहतोय परळचा चीता महेश चेनवनकर. 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील पाहावं लागेल. पावसाला आता सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस. मैदानात पाण्याची डबकी, चिखल. या चिखलामधून प्रवास करायचा आहे. षटकार ठोकायचे आहेत, विकेट पटकवायचे आहेत, सामना जिंकायचा आहे, स्पर्धा जिंकायची आहे आणि त्यासाठी मात्र हे सर्वच खेळाडू प्रयत्न करतायत. आणि अमेय बिरमोळे विनंती असेल आपण या व्यासपीठावर. आणि सूर्या नायडू दोघांनाही विनंती आपण टॉस साठी या. शेवटचे 6 बॉल शिल्लक. महेश चेनवनकर. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 31 धावा धाव फलकावरती 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर.
पहिला बॉल ऑफ ब्रेक पाहायला मिळतोय. डीप मधून बॉल वरती फिल्डर पोहोचलेत. मयुरेश यादव एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचंय. थ्रो बरोबर केलाय. एकच धाव मिळणार आहे. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. धावा झाल्या धाव फलकावर. असं प्रक्षेपण रोहित हो यावेळेला स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलंय. विकेट येईल का पाहायचंय आणि धावबाच्या स्वरूपात मात्र रोहित माघारी परतलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं यष्टीरक्षक आणि तदनंतर मात्र थ्रो केला बरोबर योग्य दिशेला आणि विकेट आली आहे. रोहित माने माघारी परतलेत. डाव सांभाळला होता दोन्ही फलंदाजांनी. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना किरण आलेत बॅटिंगसाठी. किरण कदम म्हणजेच प्रतीक कदम. यावेळेला समोर फटका खेळायचा होता. रन मिळणार नाहीये कारण समोर आहे बुमरो. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय या गोलंदाजाकडे एक वैशिष्ट्य आहे. या गोलंदाजाकडे आपण पाहिलं ना तर अनुभव आहे आणि तोच परतचा चित्ता हे डेथ ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी आलाय आणि आतापर्यंत त्याने काय षटक हाताळले पहा. बॉल आता चूक होते आणि या बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी सौरभ बांद्रेच्या बॅट मधून सिक्सर. पोचले धाव फलकावरती 38. अजूनही जर आपण पाहिलं तर या शेवटच्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. बॅक टू बॅक दुसरा आलाय सौरभ बांद्रेच्या बॅट मधून. संघाला गरज असताना त्याने ठोकले 2 षटकार. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 44. करालेत सौरभ बांद्रेच्या बॅट मधून. हा चांगला बॉल हाताळलाय. बरोबर बॉल हाताळला होता आणि बॉल मात्र गेलाय गोशांकी क्षेत्रात आणि पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 45. जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 46 धावांची गरज आहे. सौरभ बांद्रेचं कौतुक करावं लागेल कारण संघाला गरज असताना आपण पाहिलं तर तो मैदानामध्ये आला. 3 गडी माघारी परतले होते श्रीजय 11 लालबाग या संघाची आणि त्याने बॅटिंग केली आहे. 3 षटकार त्याने ठोकलेत. 9 बॉल मध्ये 21 धावा नॉट आउट त्याने बनवले या मॅच मध्ये. आता पुढील मॅचचा टॉस केला जाईल. विनंती आहे टीम साजिद 11 चिवडी आणि अभ्युदयनगरचा राजा दोन्ही कर्णधारांना विनंती आपण टॉस साठी या. अमेय बिरमोळे आणि विनंती असेल सूर्या नायडू.
दोन्ही कर्णधार आपण या. चल चला सामन्याला सुरुवात होते. रोहित माने आलेत आणि बॅटिंग साठी आपण पाहतोय मयुरेश यादव, सुशांत गुरव. 24 बॉल मध्ये 46 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पहिला बॉल लालबाग एक्सप्रेस. रोहित, पहिला बॉल फटका आणि बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मयुरेश यादवच्या बॅट मधून 46 ची गरज. पुढचा बॉल. हो, यावेळेला फटका खेळायचा होता आणि बॉल जर आपण पाहिलं तर पडल्यानंतर खूपच बाहेर आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय रोहित माने. बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचंय आणि एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 7 या आकड्यावर.
हा, युवराज चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. महत्वपूर्ण सामना. शैलेश हरमळकर कर्णधार म्हणून आहेत आणि युवराज चव्हाण यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याचा टॉस केला जातोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अजय नायडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर शैलेश हरमळकर. मुसळधार पाऊस पुन्हा एकदा. स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांनी सांगितलं युवराज चव्हाण पुढील सामन्याचा टॉस करतील. स्लोअर वन बॉल होता आणि ऑन साइडला फटका खेळले जरूर. लॉंग मधून आपण पाहतोय सौरभ बांद्रे पोहोचले आहेत. एक धाव पूर्ण केली आहे आणि धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 8 या आकड्यावर. ओ यावेळेला काय रोहित माने पंचांकडे अपील केली आहे जरूर. आणि आता मात्र आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक बॉल महत्वाचा असणार आहे या पहिल्या षटकातील, कारण हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. फटका खेळले जरूर. कव्हर चित्रामध्ये बॉलला खेळायचं होतं. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यज्ञेश तुळसकर. वा यज्ञेश वा, चांगला थ्रो पाहायला मिळतोय. आणि आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 9, म्हणजेच पॉवर प्लेचं षटक. 18 धावा धाव फलकावरती आणि आता होईल पुढील मॅचचा टॉस. शैलेश हरमळकर कर्णधार म्हणून आपण पाहतोय आणि अजय नायडू आणि स्वतः क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, स्वतः क्रिकेटर देखील आहेत. युवराज चव्हाण शुभ हस्ते टॉस केला जातोय. युवराज चव्हाण यांच्या शुभ हस्ते मॅचचा टॉस केला जाईल. आमच्या विनंतीस मान देऊन युवराज चव्हाण यांच्या स्पर्धेनिमित्त आगमन आणि त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा आता केला जाईल टॉस. यस, टॉस केलाय आणि टॉस जर आपण पाहिलं तर यस शैलेश हरमळकर यांनी जिंकलाय. धावांची गरज असणार आहे. 18 बॉल 28 धावांची गरज. लकी आले गोलंदाजीसाठी. लकी शेख गोलंदाजीसाठी. लकी युवा उद्योन्मुख टॅलेंटेड गोलंदाज आहे. एसपी कंपाऊंड परळला बिलॉंग करणारा हा खेळाडू. लकी शेख आणि समर शेख अगदी कमी वयातच हे दोन खेळाडू देखील नावलौकिक झालेत संपूर्ण शिवडी विधानसभेमध्ये आणि तोच गोलंदाज झालाय. यस, 18 बॉल मध्ये आता करायचे 28. यस, त्यांच्या मागे यष्टीरक्षक स्वतः कर्णधार विक्रांत जाधव सातत्याने या मॅचवर लक्ष देऊ नयेत. मयुरेश यादव मन्नू मैदानाच्या आतमध्ये बॅट बोलली. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्याने देखील चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजी त्याने केली आहे. म्हणजेच डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाचं या संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व राहिलंय. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर बीमर पडताळला जातोय आणि गोशांकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. कारण कालच्या संपूर्ण दिवसामध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज द मॅन फ्रॉम मुळशी बावधनचा खेळाडू महेश नानगुडेने काय अफलातून बॅटिंग केली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 88 धावा त्याने बनवल्या. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये विशारद पगारे पहिल्या षटकामध्ये 5 बॉलवर 5 षटकार ठोकल्यानंतर आता मयुरेश यादवने देखील चांगली कामगिरी केली आहे. हो, यावेळेला फ्री हिटचा बॉल स्विंग अँड मिस गेलाय बरोबर यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. डॉट बॉल. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे या मॅच मध्ये. रन झाले धाव फलकावरती 20 ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 46 ची गरज म्हणजेच आणखीन 26 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 17.
परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि आता फलंदाज बीट झाले, यष्टीरक्षक विक्रांत देखील बीट झालेत. बॉल निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल एक. धावसंख्या एकीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 21-21. मॅचला जिंकण्यासाठी अजूनही चेंडू शिल्लक आहेत 16 मध्ये करायचे आहेत 25. लास्ट 16 बॉल 25 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. उपांत्य फेरीचा हा सामना, उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय आणि उपांत्य फेरीमध्ये कोण धडक मारणार पाहावं लागेल. क्वार्टर फायनलची मॅच. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय टीम अभ्युदयनगरचा राजा संघाने. फुलटॉस बॉल आणि या फुलटॉस बॉलवर मयुरेश यादव आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फुलटॉस बॉल होता आणि उंची जास्त, लांबी थोडीशी कमी पडली होती आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर 6 धावांसाठी. षटकार. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 27. 19 धावांची अजूनही गरज आहे. अनिल सरफरे स्वतः कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर गुणलेख म्हणून त्यांची कारकीर्द आणि आज देखील त्यांचं या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष आहे. यावेळेला देखील आपण पाहिलं तर आता बिगिट करण्याचा प्रयत्न सौरभ आहेत. लॉंग ऑफ मध्ये बॉल त्यांनी अडवला, 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 28-21. अजूनही जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 14 आणि 14 मध्ये करायचे 18 धावा. विशारद पगारे सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी त्याने केली होती. आजचा संपूर्ण दिवस अक्षरशः मयुरेश यादवने गाजवलाय, कारण प्रत्येक मॅच मध्ये तो फलंदाजी करतोय. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. सुशांतसाठी पुढचा बॉल आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर जातोय गोशांकी क्षेत्रात 1 धावेसाठी. आणखीन 1 धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 29-29. 13 बॉल आणि अजूनही 17 धावांची गरज आहे. प्रेक्षक मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. संपूर्ण प्रेक्षक, काही प्रेक्षक ऑनलाईन घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. शिवडी विधानसभा नव्हे तर संपूर्ण मुंबईचं लक्ष या स्पर्धेवर. 29-29. फुलटॉस बॉल आणि या फुलटॉस बॉलला पाठवलंय लांब 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 लांब. षटकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 35. 2 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर आता समाप्त झालाय आणि उर्वरित 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज असणार आहे 11 धावांची. 12 बॉल मध्ये आता 11 करायचे सामना जिंकण्यासाठी. महागड्या षटक, पहिलं षटक रोहित माने 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेचं षटक होतं, त्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आणि तदनंतर या दुसऱ्या षटकामध्ये लकीच्या तब्बल आल्या आहेत त्या म्हणजे 17 धावा. तिसरं षटक आपण पाहतोय, प्रतीककडे चेंडू सुपूर्त केलाय कर्णधार विक्रांत जाधव यांनी. त्याला आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 11ची गरज आहे. 46 धावांचा पाठलाग टीम आपण पाहतोय. श्रीजय 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर अध्यांत श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11. या 2 संघांमध्ये ही क्वार्टर फायनल. या पुढील सामना देखील दर्जेदार सामना पाहायला मिळणार आहे, कारण अभ्युदयनगरचा राजा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संघ असणार आहे तो म्हणजे साजिद 11 शिवडी. युवा टॅलेंटेड तरुण खेळाडू आपल्याला पाहायला मिळते त्या संपूर्ण संघामध्ये. 12 बॉल 11ची गरज. प्रतीक कदम गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर वाईड बॉल.
पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रात. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 11 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. 37 धावा धाव फलकावरती. टप्प्याचा बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, या बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक. आणि या बॉलला जर आपण पाहिलं तर आता झेल टिपलाय आणि मयुरेश मात्र या ठिकाणी माघारी परतलेत. विकेट. महेश चिंदवनकर. बुम बुम बुमरो. यावेळेला ऑन साइडला फटका खेळलेत. फिल्डर आहेत यज्ञेश. थोडस चिखल आहे, पाण्याची डबकी देखील साठली आहेत आणि धाव मात्र जर आपण पाहिलं तर पूर्ण केली आहे. एक धाव संख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 39. शांत. हो, पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळले होते. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये कारण आपण पाहिलं तर प्रत्येक बॉल पर्यंत पोहोचले जरूर. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 40. जिंकण्यासाठी शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये करायचे 6 धावा. सात बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 6 धावा करायच्याच सामना जिंकण्यासाठी. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण गोलंदाजी करतोय प्रतीक. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. ओ, यावेळेला फटका आणि बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. एका धावेसाठी मॅचचं समीकरण काय होणार आता? शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 5 धावा अजूनही करायचे सामना जिंकण्यासाठी.
रोहन गोलंदाजीसाठी डावखुरा गोलंदाज, बेस्ट वसाहत परळला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आहे आणि शेवटचे 6 बॉल शिल्लक, 5 धावांची गरज. सुशांत गुरव यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर महेश शेनवणकर, बुमरो, चिता. पहिला बॉल फुल टॉस होता आणि त्याला कन्वर्ट केलंय 6 धावांसाठी आणि हा सामना मात्र जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे टीम ध्यांत श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11. अभिनंदन हाळक टीम, श्रीजय 11 लालबाग, विक्रांत जाधव अँड कंपनी. निर्णय कळवलेला आहे. अभ्युदयनगरचा राजा संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि शैलेश शेडगे अँड कंपनी मात्र खुश असतील. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर क्षेत्र